ओके. तर ठीक आहे सर, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव धनंजय पाटील आहे. तर माझं मुळगाव शेगाव आहे. तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत डास सुरक्षा कार्यक्रमात, या संरक्षण कार्यक्रमात आपल्या पांडे कुटुंबाचं सहर्ष स्वागत करतो. तर बघा सर, तुम्हाला आज अचानक प्रश्न पडला असेल किंवा हे गॅस सुरक्षा अभियान मोहीम का आणि कशासाठी. तर काय सर, आज आपल्या भारत सरकारचा असा रेशो आहे की भारत सरकारचं असं म्हणणं आहे की दर 17-18 तासाला एक या सिलेंडरची दुर्घटना स्फोट घडून येते. पण ज्यांच्या घरी दादाताई या दुर्घटना स्फोट घडून येतात त्यांना खरंच असं वाटत असेल काय की माझ्या घरात दुर्घटना स्फोट घडली पाहिजे. पण नकळत काय कुठंतरी या शेगडीचा आणि सिलेंडरचा आपल्या घरात चुकीचा वापर होतो आणि या चुकीच्या वापरातून ह्या दुर्घटना आपल्या समोर येतात. तर बघा, आज या माहितीत आपण आपला हा नेमका चुकीचा वापर काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, या सिलेंडर संबंधित आज आम्ही तुम्हाला काही असे बेसिक प्रश्न विचारू, ज्यांचे उत्तर तुम्हाला आले तर तुम्ही हो मध्ये उत्तर द्या किंवा नाही मध्ये द्या, आणि बाकी जे काही असेल ते स्वतःच आम्ही तुम्हाला सांगू. तर बघा, आज माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न सही ताई तुमच्यासाठी आहे. आज गेले किती वर्षापासून हा सिलेंडर तुम्ही तुमच्या कुटुंबात वापरत आहात? असं समजा की जेव्हा एक अंदाजा सांगायचा आहे. आता सध्या तर इथे नागपूरमध्ये आम्ही आता शिफ्ट झालो. म्हणजे आपल्या बालपणापासून आपण तसं आम्ही 20-22 आधीपासूनच बघतोय. 20-22 वर्ष पकडू शकतो, बरोबर. हो. पण खरंच दादा, गेल्या एवढ्या 20-22 वर्षात याच्या सुरक्षेतून तुमच्या घरात कुठली माहिती आहे काय की तुमच्या घरात कुठल्या प्रकारची जीवहानी, दुर्घटना, स्फोट घडू नये? काय करतो दादा आपण? वेळोवेळी पुरुष वर्ग सिलेंडर रिफिल करून आणतात आणि घरातल्या महिला रेग्युलेटरचे बटन बंद करतात किंवा शेगडीचं बटन बंद करतात किंवा हात टाळतात. तर हे एक शासकीय वस्तू आहे. आता एक शासकीय वस्तू असल्यावर याला कुठल्या बस ट्रेन मध्ये प्रवास आहे का होत? काय नाही आहे. कारण शासनाचं असं म्हणणं आहे की हा एक ज्वलनशील पदार्थ आहे आणि 2 तासाच्या प्रवासामध्ये सिलेंडरचा स्फोट घडू शकतो. मग जी भीती त्या शासनाच्या बसला आहे किंवा ट्रेनला आहे, हीच भीती आपल्या सर्वांच्या कुटुंबाला नाही का? आपल्या कुटुंबाला आहे. आता बरं, तुमच्या घरी जो सिलेंडर दिलेला आहे दादा, या सिलेंडरला सर रंग कुठला दिलेला आहे? बरं, तुम्हाला सर्वांना काय वाटतं, एवढे सर्व रंग असल्यावर मुद्दामून सिलेंडरला लाल रंग का दिला असेल सर? डेंजर आणि धोक्याचं काय करतो तो लाल रंग आपल्याला विशेष रंग आहे की इंडिकेशन देते. तर बघा, गेल्या 50-60 वर्षापासून काय, जेव्हापासून या सिलेंडरची निर्मिती झालेली आहे, बरोबर आहे. आता मला एक सांगा, गेल्या एवढ्या वर्षात कधीतरी तुम्ही या नियम सूचना वाचून किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही. काय करतो आपण? संपूर्ण कुटुंब मिळून त्या सूचनांकडे दुर्लक्ष करतो. पण ह्या सूचना शासनानं कशासाठी दिलेल्या आहेत की ताई याचं नियमित पालन झालं पाहिजे आणि आपलं घर कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे. तर बघा, याच्यातली सगळ्यात पहिली सूचना कोणासाठी येत आहे? महिला वर्गासाठी, की उपयोग ना होणे पर रेग्युलेटर बटन बंद करे. तर ताई, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही नियमित काम कशी रेग्युलेटरचं बटन बंद करता? वरूनच करतो. तर बघा, आज भारतात रेशोच तो आहे की 20% महिला काय करतात दादा, रात्री झोपताना बटन बंद करतात किंवा कुठं बाहेर जाताना, बरोबर आहे. आणि उर्वरित 80% महिला वर्ग हे रेग्युलेटरचे बटन बंदच करत नाही. पण मला एक सांगा, जी भीती तुमच्या कुटुंबाला रात्री झोपताना किंवा कुठं बाहेर जाताना, हीच भीती आज आपल्या दिवसाला आपल्या घरात नाही काय? दुर्घटना मला एक सांगा, सकाळ संध्याकाळी वेळ सांगून दुर्घटना नॉर्मली केव्हाही घडू शकते, बरोबर आहे. मग आज नॉर्मली विचार केला ताई, तर आज आपण 100% लोकांचे देवघर कुठे आहे? दिवा तर चालूच असतो, किचन मध्येच आहे किंवा किचनच्या आसपास आहे, बरोबर आहे, क्लोजच आहे. मग तिथं दिवा, अगरबत्ती हे सर्व पेटलेलं आहे. मग चुकून जर हा सिलेंडर एखाद्या वेळी त्याच्या संपर्कात आला तर तुम्हाला महिला असा विचार करता का याच्यामध्ये गॅसच कमी आला असेल? नाही. तुम्ही महिला विचार काय करता? गरम पाणी केलं असेल, पाहुणे आले असतील किंवा सणासुदीचे जास्त दिवस आले असतील. पण आता मला एक सांगा, तुम्ही आज जेवढे पैसे या सिलेंडरचे देता तेवढी वस्तू तुम्हाला योग्य रीतीने रिफिल करून मिळत आहे की नाही मिळत आहे, हे बघून घेणं गरजेचं आहे की नाही? मग आता तुमचा नेमका प्रश्न काय येईल की आज आमच्या धावपळीच्या जीवनात आम्ही एजन्सी पर्यंत जाऊ शकत नाही आणि आमच्या घरी येणाऱ्या डिलिव्हरी बॉय हे वजन करून देत नाही. पण मला एक सांगा दादा, आता तुमच्या घरी येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने जरी या सिलेंडरचं वजन करून दिलं आणि जर तुम्हाला प्रश्न केला की दादा 20-22 किलो आहे म्हणून तुम्ही ठेवून घ्या, तुम्ही ठेवू शकता का? नाही. मग सर्वात अगोदर महत्वाचं गरजेचं काय की तुमच्या घरी असणाऱ्या सिलेंडरचं वजन तुम्ही तरी सांगू शकता का? तर बघा, या सिलेंडरचे एक वजन करण्याची पद्धत आहे आणि कोणाच्याच घरात सिलेंडरचं वजन एकसारखं भरत नाही. तर ते साधी आणि सोपी पद्धत काय, तर बघा, हे जे 3 सपोर्टिंग अँगल खांब दिसत आहे, तर या ब्लू कलरच्या पट्टीवर तुम्हाला काय दिसत आहे? 15.7. हा, 15.7 म्हणजे काय झालं, हे आपल्या खाली सिलेंडरचं वजन राहिलं आणि हे वजन सतत बदलत राहणार आहे. कारण हा एक लोखंडी अंडा आहे, याला वेल्डिंग कमी जास्त होत राहते. 15 किलो. हा, 15.60 इथे काय दिलेलं आहे? खाली सिलेंडरचं वजन. आणि हे वजन इथंच का दिलेलं आहे? कारण हा एक लोखंडी अंडा आहे, याला वेल्डिंग कमी जास्त होत राहते, म्हणून खाली सिलेंडरचं वजन बदलत राहील. पण 14 किलो 200 ग्रॅम
HP इंडियन भारत कुठलाही सिलेंडर असो एक स्टँडर्ड वेट असं की 14 किलो 200 ग्रामाचं याच्यामध्ये गॅस रिफिल करून देतो. तर याचा दर वेळेला तुम्हाला वजन करण्यासाठी काय करावं लागेल की 14 किलो 200 ग्राम घ्यायचं आणि इथलं जे काही वजन असेल ते ऍड करायचं आणि त्या दोघांचे काय करायचं त्याला प्लस करायचं. प्लस केल्यावर तेवढा हंडा तुमचा योग्य रीतीनं काट्यावर भरत असेल तर तुमचा सिलेंडर योग्य रीतीनं रिफिल करून दिलेला आहे असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, वजन कळलं. आता बघा शासनानं याला एक राष्ट्रीय बॉम्ब घोषित केलेला आहे. तर याला एक राष्ट्रीय बॉम्ब घोषित करण्याच्या मागचं कारण काय की भारत सरकारचं असं म्हणणं आहे की हा एक सिलेंडर अख्खी आडमधली इमारत नष्ट करतो. साध्या घराची तुम्हाला इथंही दिसू देणार नाही. आणि रेल्वेचे 9 डबे किती जण असतात ताई, असे 9 डब्याची एक पडण्याची क्षमता आहे. म्हणून भारत सरकारनं त्याला एक राष्ट्रीय बॉम्ब घोषित केला आहे. आणि हाच बॉम्ब तुम्ही सर्वांनी कुठं आणून ठेवला, तुमच्या घरामध्ये किचन मध्ये, बरोबर आहे. आता मला एक सांगा दादा, ज्यावेळी तुम्ही आजारी वगैरे पडता सर मेडिकलवर जाता गोळ्या घेताना काय विकता, एक्सपायरी. चुकून एखादी एक्सपायर गोळी आली तर आपण चुकून खातो का, नाही खात. कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की एक छोटीशी गोळी प्राण घेण्यासाठी पुरेशी आहे. मग आता मला एक सांगा, दर महिन्याला हा सिलेंडर तुमच्या घरात घेत असताना याची कधीतरी तुम्ही नेहमी ती एक्सपायरी डेट बघून घेता का? तुम्हाला हे माहिती आहे का सिलेंडरलाही एक्सपायरी डेट आहे. मानवाने जे प्रत्येक गोष्ट निर्मित केलेली आहे त्या प्रत्येक वस्तूला काय एक्सपायरी डेट आहे, ती नाही आहे. तर बघा हे जे 3 सपोर्टिंग अँगल खांब दिसत आहे, या 3 खांबावरला एका खांबावर तुम्हाला काय दिसत आहे, B30. हा. आता हे B30 म्हणजे नेमकं काय, तर बघा ही आपल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे. शासनानं काय केलेलं आहे, सिलेंडरसाठी 4 कोड व्हॅलिड केलेला आहे आणि 3-3 महिन्यासाठी एक क्वार्टर डिवाइड केलेला आहे. तर ए म्हणजे काय, आपल्या 12 महिन्यातले पहिले 3 महिने, बी म्हणजे दुसरे 3 महिने, सी म्हणजे तिसरे 3 महिने आणि डी म्हणजे चौथे 3 महिने. आणि हे 30 काय तुमचं इयर आहे, म्हणजे 2030 ला दुसऱ्या 3 महिन्यात हा सिलेंडर एक्सपायर होणार. आता दादा याच्यातला गॅस तर एक्सपायर नसतो, तो वेळोवेळी रिफिल केला जातो. पण ज्या पद्धतीने तुमच्या घराला लोखंड आयरन लागलेला आहे, 7-8 वर्षांनी काय होणार आहे, ते जंगणार आहे, कुजणार आहे. मग जो सिलेंडर ताई आतमधून जंगलेला कुजलेला असेल त्याच्यामध्ये गॅस सामावून ठेवण्याची क्षमता राहणार का, नाही. ते सिलेंडर काय होऊ शकतात, त्याची कधी दुर्घटना स्फोट घडून येऊ शकतो. म्हणून तुमच्या घरात दर महिन्याला सिलेंडर घेत असताना तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे. बघा तुम्ही ABCD नाही बघितलं तरी चालेल, ते मायनर आहे. 2-3 महिने गॅस जातो, परत हंडा चेंज होतो. पण महत्वाचं काय दादा तुमच्यासाठी इयर, म्हणजे चालू वर्षाचा किंवा त्याच्या जवळपासचा सिलेंडर तुम्हाला तुमच्या घरात घ्यायचा नाही. तुम्ही कुठले घेसाल, जसं आता 26 सुरू आहे तर तुम्ही कुठले सिलेंडर घेसाल, आता तर जे आपले जे हल्ली जसं आता 2026 सुरू आहे तुम्ही कुठले घेसाल, 27, हा 27, 28, 29 असे समोरचे सिलेंडर घ्यायचे. ठीक आहे, एक्सपायरी डेट कळली तुम्हाला. आता तुम्ही सिलेंडरचं सील कशाला म्हणता, याच्यावर एक रॅप लागलेली असते आणि एक झाकण लागलेलं असते, ब्लॅक रिंग राहते ना. बघा नॉर्मली लोक काय करतात, याच्यावरली एक रॅप आणि या झाकण लागलेला याला सिलेंडरचं सील म्हणतात. पण हा सिलेंडरचा सील नव्हे सर, तर हा फक्त एक डस्ट प्रोटेक्टर आहे. आणि कशासाठी दिलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रवासातून हा सिलेंडर तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत फक्त पितळच्या नॉबमध्ये कुठं धूळ माती जाऊन म्हणून एक डस्ट प्रोटेक्टर आहे. तर सिलेंडरचं सील म्हणजे काय, तर बघा हा पितळचा नॉब दिसत आहे, पितळचा नॉब याच्यामध्ये एक उभा प्लाजर आणि रॉड असतो आणि 2 ब्लॅक कलरच्या रबरची वायसरची कॉम्पॅक्ट फिटिंग. म्हणजे ते काय झालं तुमच्या सिलेंडरचं सील. तर तुमच्या घरात तुम्ही सिलेंडर कशा पद्धतीने चेक करून घेतच नसतात बहुतांश. मला एक सांगा, त्याच्या बोटाला थर्मामीटर लागलेला आहे का सर, की तो रेड होतो की ग्रीन होतो. मग तुम्हाला कसं कळते की सिलेंडरचं सील त्यानं चेक केलं म्हणून. तर हे चुकीची पद्धत नाही. हे ठीक आहे म्हटल्यानं काय होते बघा, ऐकून घ्या. ठीक आहे म्हटल्यानं काय होते, उद्या जर दुर्घटना स्फोट घडला ना तर ठीक, किंवा सॉरी मी सॉरी म्हणू शकतो का, तुमच्या घरात बसलेलो इथं डेमो देता हा सिलेंडर फुटला, मी सॉरी म्हणू शकतो तुम्हाला, नाही. तर सील चेक करण्याची योग्य पद्धत काय, घराच्या बाहेरच हे रॅग आणि झाकण काढायचं आहे आणि याच्यामध्ये दादा सरळ पाणी टाकायचं आहे, लगेच आपल्या घरात घ्यायचा नाही. 30 सेकंद वाट बघायची. 30 सेकंदांत जरी एक छोटासा बबल येत असेल तो सिलेंडर काय असतो, लीक असतो. तो आता कालांतरानं वापरात आला, वाढणार की कमी होणार, वाढणार. मग तो वाढला तो दादा या प्रेशर मध्ये आपल्या घरात लिकेज होऊ शकतो. आता हे लिकेज, हा प्रेशर तुम्हाला कमी वाटला की जास्त वाटला, जास्त वाटला. पण तुम्हाला सर्वांना हे माहित आहे का की आज याच प्रेशरवर भारतातल्या महिला रात्रदिवस स्वयंपाक जेवण बनवतात. फक्त हे प्रेशर महिलांना का जाणवत नाही, या पाईपच्या थ्रू तुमच्या घरात गॅस जातो आणि तुमच्या घरातली शेगडी लाईट होते. ऐका ना, ऐकून घ्या, भीती काही नाही त्याच्यात. मी इथं बसल्यावर तुम्हाला कुठली भीती नाही. तर बघा
याच प्रेशरवर तुम्ही रात्रदिवस स्वयंपाक जेवण बनवता. फक्त हे प्रेशर तुम्हाला महिलांना का जाणवत नाही ताई? या पाईपच्या थ्रू तुमच्या घरात गॅस जातो आणि तुमच्या घरातली शेगडी लाईट होते. पण एक प्रामाणिक प्रश्न दादा, ज्यावेळी तुमच्या सोसायटीमध्ये कुठलाही एखादा प्रोग्राम असते किंवा लग्न कार्य असते, बरोबर. अशा अशा वेळी तुमच्या घरी आचार्य येतात. आचार्य आल्यावर तुम्ही कुठला सिलेंडर देता? रेग्युलर आपले घरगुतीच. हा, घरगुती. पण त्यांच्यासोबत तुमच्या काय घरगुती शेगड्यात का ते नाही मोठा. त्या एवढ्याला कमर्शियल भट्ट्या का भेटतात? कारण मी जे चाबीने प्रेस केलं ना, याच प्रेशरवर भारतातल्या प्रत्येक घरात सप्लाय जोडणी केलेल्या आहे. फक्त योग्य रीतीने सप्लाय जोडणी केलेल्या आहे, म्हणून प्रेशर महिलांना जाणवत नाही. म्हणून एक वेळचं तुम्ही वजन नाही केलं तरी चालेल, 4-5 दिवस तुम्हाला गॅस कमी जाणार, तुमच्या जीवाला कुठली भीती नाही. पण तुमच्या घरात दर महिन्याला सिलेंडर घेत असताना तुम्हाला एक्सपायरी डेट आणि सील बघूनच सिलेंडर घ्यायचा आहे, तर तुम्ही सुरक्षित आहात. ठीक आहे, एक्सपायरी डेट कळली. आता तुमच्यामधून कोणाच्या घरात अशी पाईप आहे का? आता तर नाही चालत. आता तर नाही, पण सुरुवातीला बघितल्या आहेत आणि वापरल्या आहेत. आधी आज तुमच्या सर्वांच्या घरात भगव्या कलरच्या ट्रिपल कोटिंग वाला ताराच्या सुरक्षा पाईप आहेत, बरोबर आहे. हो. पण सुरुवातीला या पाईप बघितल्या आपण वापरल्या, हो. तर ह्या काय रबराच्या पाईप होत्या, रात्री उंदीर यायचे आणि कट कत राहायचे. हम्म. मग गॅस गळतीचं प्रमाण खूप वाढलं तर 2009 मध्ये दादा अशी घटना कुठं घडली आपल्या नागपूर पोलीस वसाहतमध्ये. याच पाईपमुळे 4 कुटुंब उद्ध्वस्त झाली. मग आज भगव्या कलरच्या ट्रिपल कोटिंगवाल्या सुरक्षा पाईप जरी आल्या म्हणून दुर्घटना बंद आहेत का? नाही, सुरूच आहेत. थोडक्यात काय आपला चुकीचा वापर तो तुम्हाला पुढे कळेल. त्याच्यानंतर हा नॉर्मली रेग्युलेटर 8 दिवसातून तुम्ही महिला एक वेळा ऑन करता, एक वेळा बंद करता. म्हणजे दिवसातून 2 वेळा वापस झाला, महिन्यातून 60 वेळा आणि वर्षातून 720 वेळा. आता बऱ्याच वेळा तुमची महिलांची कंप्लेंट असते, इथून आवाज येते सुसू, बरोबर आहे. हा. पण आपण काय करतो? संपूर्ण कुटुंब मिळून त्या महिलेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो. पण शासनाचा आणि एजन्सीचा नियम आहे की दर 5 वर्षात रेग्युलेटर चेंज झालंच पाहिजे. का? तर रेग्युलेटरलाही 5 वर्षाची एक्सपायरी डेट आहे. आता का म्हणते दर 5 वर्षात दादा रेग्युलेटर चेंज झालं पाहिजे? कारण या बटनामध्ये एक छोटासा स्प्रिंग आणि रॉड असतो. त्याचं जर जास्त प्रमाणात घर्षण झालं तर हाच बटन काय करतो, कधी कधी या चालू बर्नरच्या या पाईपच्या थ्रू उलटो आणि ती चिमकी रेग्युलेटर 5 ते 7 सेकंदात रिटर्न बॅक फायर करून तुमच्या घरात स्फोट घडून येऊ शकते. म्हणून भारत सरकारचा नियम आहे, शासनाचा नियम आहे की दर 5 वर्षात रेग्युलेटर चेंज केलंच पाहिजे. पण आज आपल्या भारतीय लोकांची मेंटॅलिटी काय आहे? जब तक तुटेगा नाही फुटेगा नाही, हम लोग चलाते रहेंगे. आणि हे सत्य परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आज शेगडी. आज रात्र दिवस तुमच्या महिलांच्या हाताला तेल मीठ लागलेलं आहे, त्याच हातात तुम्ही शेगडीचं बटन चालू बंद करता. मग कालांतरानं काय ते तुमच्या हाताचं तेल मीठ या बटनाच्या मागे जाऊन जमा होते, मग बटन जरी जाम जाते. म्हणून तुम्ही महिला वर्ग स्वयंपाक बंद करता काय? नाही, उलट जोर जबरदस्ती राग काढून आपण त्याच्यावर आपला स्वयंपाक बनवतो. कारण आज आपलं प्रत्येकाचं जीवन धावपळीचं आहे. पण तुम्ही इथं बघू शकता हे एक 20 रुपयाचं बटन आहे दादा. पण हे एक 20 रुपयाचं बटन त्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसं आहे. ते कशा पद्धतीने ते एक्सप्लेन करतो बघा. हा तुमच्या घरातला सप्लाय बरोबर आहे आणि हे काय फक्त परमिशन बटन आहे. त्यात ती महिला गॅस ऑन करते, त्यात ती गॅस ऑन होतो आणि बंद करते, त्यात ती बंद. तर याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे दादा काय, तर बघा कोल्हापूरच्या शिंदे मॅडम. आता मला एक सांगा ताई, महिला स्वयंपाक करत असताना शेगडीच्या समोर असतात की मागे असतात? समोर असतात. आता महिला स्वयंपाक झाल्यावर काय करणार? हा बटन बंद करणार. पण ऑलरेडी त्या मॅमचा तो बटन जाम होता, बरोबर आहे. ऐका ना, तो बटन जाम होता, तो बटन बंद जरी करेन ती महिला तर तो बटन बंद होणार काय? नाही. त्या महिलांना हा जबरदस्ती हाताने बटन फिरवण्याचा प्रयत्न केला, सरळ नॉब बटनासहित तुटला, सरळ जाड महिलेच्या अंगावर आला, महिला भाजली गेली, वेदना झाली, दुखापत झाली. पण दादा हे तुम्हाला सर्व सांगण्याच्या मागचं कारण काय की तुमच्या घरात जर चुकून असे बटन जाम लूज वगैरे असतील आणि त्याच्याकडे तुम्ही पाहून जर दुर्लक्ष करत असाल, तुमच्या निदर्शनात जर आला तर तुम्ही फक्त तुमच्या घरात सरळ सरळ दुर्घटनेला निमंत्रण देता. आणि ह्या छोट्या मोठ्या दुर्घटना मोठ्या दुर्घटनेत रूपांतर कसं घेतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. म्हणून शासनाचा नियम आहे की दर 6 महिन्याला शेगडीची सर्व्हिसिंग झालीच पाहिजे. पण करतो का आपण? नाही. आज विचार केला ताई, महिलांच्या अंगावर वस्त्र कुठले आहेत? टेरिकॉट, नायलॉन, सिल्क हे कपडे दादा अंगाला चिपकतात. शासनाचा नियम आहे जेवण बनवत असताना ऍप्रन किंवा कमीत कमी सुती कपड्याचा वापर केलाच पाहिजे. आता मला एक सांगा ताई, एक भारताची महिला असल्याच्या नात्यानं तुम्हाला काय वाटतंय, एवढे नियम पालन करून तुमच्यासाठी स्वयंपाक करणं किती दिवस शक्य आहे? नाही काही तर ऍटलीस्ट आपण आपल्या बघा एक सत्य परिस्थिती सांगू तुम्हाला. आज तुम्ही एवढं जाणीवपूर्वक तुम्हाला बोलवतो, एवढं जाणीवपूर्वक तुम्ही ऐकत आहे, पण तुम्हाला एक रिअल आणि सत्य परिस्थिती सांगतो काय, उद्या तुमच्या घरी फक्त संध्याकाळ 4-5 पाहुणे येऊ द्या, कुठला बॉम्ब आणि कुठला काय ते काय ते आपण घाई गडबडीत करणं ते सगळं तर आपण विसरून possible जातो की च आपण नाही. कशावर करताय हे कोणासाठी risky आहे. पॉसिबलच नाही. पॉसिबल असताना एवढे नियम सूचना पालन कामाच्या करून घाईमध्ये माणूस पण
बघा नियम चुकला म्हणजे दुर्घटना घडली. खूपच आहे. तुम्हाला सांगतो तुमच्या घरी जे लाईटर आहे तेवढी चिंकी जरी याला भेटली तर तो परत चुकीला माफी नाहीये. तर बघा एवढं पॉसिबलच नाही. पॉसिबल असताना दादा कुठंच भारतात दुर्घटना स्फोट घडल्याच नसतात. तर बघा हा झाला अशा पद्धतीचा एक शासकीय बॉम्ब. याच्याबद्दल तुम्ही बऱ्याचशा माध्यमातून बातम्या ऐकता, 2 मिनिटं हळूहळू व्यक्त करता आणि साफ उचलून जाता की हाच एक जिवंत बॉम्ब तुमच्या सर्वांच्या घरात आहे. तर अशाच पद्धतीचा अजून एक शासकीय बॉम्ब तुमच्या सर्वांच्या घरात आहे, फक्त प्रकार वेगळा आहे. कुठला आहे सांगू शकता? लाईट, इलेक्ट्रिसिटी. हा इलेक्ट्रिक. ऐका ते तिथं चुकीला माफी बटन दाबले तर ब्लास्ट व्हायला काय नाही बटन नाही, करंट ओपन कंडक्टर ज्याला म्हणतो त्याला हात लागला चुकीला माफी आहे का? नाही. पण आता बघा या 5 वर्षात तुम्ही अशा घटना ऐकल्या का? आता करंट लागून मृत्यूचं प्रमाण कमी झालं. आता शॉर्ट सर्किट होऊन आता पोलीसारखे घर वगैरे जळत नाही. थोडक्यात काय वाटतं दादा तुम्हाला हे प्रमाण या 5 वर्षात का कमी झालं असेल? आता ते इलेक्ट्रिसिटी मध्ये ते हे आलंय ना ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक म्हणजे काय असं करंट कुठे जर मारत असेल किंवा लागला असेल लगेच ते स्विच हा होतं. तर एमसीबी येतात. हा. बरं आता तुम्ही जरी ह्या एमसीबी लावल्या काय तुमचं त्याच्या मागचं उद्देश काय? का बरं लावलं? करंट लागला सेफ्टी असायला म्हणजे काय पाहिजे तर आज बघा तुम्हाला सर्वांना एक जाणीव रोग भीती आहे की तुमच्या घरातला प्रत्येक लहान व्यक्तीपासून तो मोठ्या व्यक्तीपर्यंत या त्यांच्या बटण्याच्या स्विचच्या संपर्कात आहे. बरोबर आहे. मग रात्रीच्या वेळेला एखाद्या शॉर्ट सर्किट होऊन घर जळू नये किंवा कोणाला करंट लागून कोणाची मृत्यू होऊ नये म्हणून तुम्ही काय घेतलं? इलेक्ट्रिक मीटर पासून सुरक्षा घेतली. ती म्हणजे कुठली? तर एमसीबी. एमसीबीचं काम काय? कुठून जरी कुठली दुर्घटना घडत असेल तर त्या एमसीबी सप्लाय स्ट्रिप करतात. मग आता मला एक दादा प्रामाणिक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. जसं तुम्ही विद्युत पासून सुरक्षित झाला तसंच तुम्हाला सर्वांना असं वाटतं काय की या गॅस हंड्यापासून भारतातली प्रत्येक महिला प्रत्येक कुटुंब सुरक्षित असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायलाच पाहिजे. याच्यापासून सुरक्षा असायला पाहिजे ना. तर बघा याच्यासाठी सुरक्षा निघालेली आहे आणि त्यासाठी आम्ही ही माहिती तुम्हाला देण्याचं काम करत आहोत. तर ज्या पद्धतीने लाईनचे एमसीबी कुठल्याही प्रकारचा लिकेज असेल तर हा एमसीबी काय करतो? दुर्घटनेपासून आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवतो. म्हणजे जर कुठून दुर्घटना होत असेल किंवा इथून पाईप वगैरे निघत असेल तर अशा कंडिशन मध्ये काय करतो? हा सप्लाय स्विच ऑफ करतो. खाली म्हणजे बंद ताई आणि वर म्हणजे चालू. आणि भारतातली हो हा तर भारतातली कुठलीही महिला याला सहज वापरू शकते. तर बघा लावण्याची पद्धत काय? ज्या पद्धतीने तुम्ही रेग्युलेटर सिलेंडरला लावता त्याच पद्धतीने रेग्युलेटर सारखं लावायचं आहे. आता हा फॅन बंद होऊ शकतो का दादा? तर बघा नॉर्मली रेग्युलेटरचं बटन भीती तुमच्या मनातली दूर केव्हा होणार? ज्या ते तुम्ही बघसाल. बघा नॉर्मली रेग्युलेटरचं बटन ऑन केल्यावर काय ते गॅस इथं गॅस बाहेर आला काय? नाही. तर यांना सगळ्यात पहिली सुरक्षा महिलेला काय प्रदान केली? मी जे चाबीनं प्रेस केलं ऑन आहे सर. हे बघा बटन खाली म्हणजे बंद. गॅस बाहेर येत आहे काय? नाही. आता मी बटन ऑन करतो. गॅस बाहेर येत आहे काय? नाही. तर सगळ्यात पहिली सुरक्षा महिलांना काय प्रदान केली? मी जे चाबीनं प्रेस केलं होतं त्या प्रेशरनं एखाद्या ते सिलेंडर लिकेज झाला, वायसर कटेल असला किंवा बरेच वेळा बिना चेक केल्याचा सिलेंडर जरी आपण घेतला तरी आता तुम्हाला महिलांना कुठली भीती राहिली. डिव्हाइस लागताशी सगळ्यात पहिले काय करणार? 0.01% लिकेज बंद करणार. म्हणजे आता लिकेज सिलेंडर पासून तुम्हाला महिलांना कुठली भीती राहिली. आता मी जे चाबीनं प्रेस केलं होतं ताई त्या प्रेशर मध्ये आणि या प्रेशर मध्ये काय फरक आहे? हा कमी आहे. हा कमी आहे. तर बघा आता हा काम काय करते ते सांगतो. आज आपल्या प्रत्येकाच्या घरात 2 ते 4 बर्नरच्या शेगड्या आहेत. मी पण कुठं आजपर्यंत 5 बर्नरची शेगडी बघितली नाही. तर याच्यावर फक्त असे 5 बर्नर पेटतील एवढाच हा 20% सप्लाय बाहेर सोडतो आणि बाकीचा अतिरिक्त 80% सप्लाय तुमचा बंद करून ठेवतो. म्हणजे लाईट जर तुम्ही याच्यावर असं 6 बर्नर पेटवण्याचा प्रयत्न कसा हा एमसीबी सारखा तुमचा सप्लाय स्विच ऑफ करतो. तर बघा लावण्याची पद्धत काय? ज्या पद्धतीने तुम्ही महिला रेग्युलेटर सिलेंडरला लावता त्याच पद्धतीने रेग्युलेटर लावायचं हो. आणि अशा पद्धतीने तुमच्या घरात नॉर्मली जोडणी झालेलीच असते. तर बघा आता मी रेग्युलेटरचं बटन ऑन केलेलं आहे, शेगडीचं बटन ऑन केलेलं आहे. पण इथं माझी शेगडी लाईट होत आहे का? नाही. तर इथं शेगडी का लाईट होत नाही? कारण आज बऱ्याच घरात लहान मुलं मुली आहेत किंवा सिनियर सिटीजन आहेत. ते काय करतात? इथून चालू करतात मॅगी पापड जे काही भाजायचं आहे ते भाजतात. पण चुकून काय होऊ शकते? कधी कधी एखाद्या बाय चान्स इथून बर्नर वगैरे ऑन राहू शकते. तर त्यासाठी इथं महिलांना एक सुरक्षा बटन दिलेलं आहे. नवीन सिलेंडर रिफिल करून आणल्यावर तुम्हाला या बटनाला 2 वेळा प्रेस करायचा आहे. 1 2. आता बघा लगेच इथं तुमच्या घरात सप्लाय ऑन होते. ठीक आहे. आता एक ताई माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे
हा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशी मी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. तुमच्या घरात इथं दूध भाजी वगैरे सांगते तुम्ही महिला काय करता? आम्ही पुसून टाकतो. जास्तच खराब झाली तर मग घासतो. धुवून टाकतात. धुवून लहान लेकरं असेल तर त्याची आंघोळ करतात, त्याच्यात हा. म्हणणे भरलं, निरमा, हा, पाणी पावडर, टाकून. डिटर्जंट जे काही असेल जोपर्यंत ते आयसासारख्या शेगडीत चेहरा दिसत नाही तो पण तुम्ही महिलांवर मी काय तर अर्धा करता? तास शेगड्या त्यातच घासता. घालवते. बरोबर आहे. हा. आता याच्या मागचं कारण काय असते? तुम्हाला महिलांना असं वाटतं माझ्या घरची शेगडी स्वच्छ आणि सुंदर असावी, हा. पण आजपर्यंत तर हे पाईप कडून तुम्ही कधीतरी शेगडी घासली का? नाही, तिकडे जातच नाही. तिकडे कारण निघतच नाही निघतच लवकर नाही ते. आणि निघाली तर मग डबल परत चान्स देत देत नाही. बरोबर आहे. हा. तर तर बघा आज नकळत तुमच्या घरात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बॉईल वगैरे करता. बिलकुल. तर बघा जे तुमच्या घरातलं सगळं उडतं. साबणाचं पाणी आहे हम्म. आणि जे गरम उकळतं पाणी आहे बॉईल केलेलं पाणी हम्म. ते नकळत काय या पाईपवर पडत राहते. हम्म. बरोबर आहे. मग आता तो आज तुमच्या घरी जे ट्रिपल कोटिंग मध्ये ताराची सुरक्षा पाईप आहे त्याच्या आतमध्ये काय वरती रबराची कोटिंग आहे पण हो. आतमध्ये काय तार तार आहे. आहे. आता तार वायर जर पाण्याच्या संपर्कात येतील तर ते काय होते जळतील जळतील. फुटतील. हम्म. आज दिवसभर तुमच्या घरात स्वयंपाक असला की आपली शेगडीची हालचाल आहेच. बिलकुल. जास्त पाहुणे आले की तुमच्या घरातल्या शेगड्या सणासुनाला खाली येतात कारण खाली- एवढा मोठा स्वयंपाक खाली- महिलांना हा, उघडून बसून करणं करत शक्य नाही. हम्म. मग आता मला एक ताई सांगा हम्म. एक प्रामाणिक प्रश्न विचारतो. हम्म. आता गेल्या या मागच्या 1 वर्षात किती वेळा रेग्युलेटर पासून शेगडी लोक पाईप चेक केला? आम्ही किती वेळा चेक केला? 4-5 वेळा तरी केलं असेल. प्रामाणिक हो, आम्ही करतो. बरं ठीक आहे. आम्हाला वेल भीती आहे खूप. भीती आहे. बरं मला एक सांगा आता चालू बर्नर मध्ये जर हा पाईप इथून निसटून घडला तर काय घडणार? आम्ही त्याला ते क्लिप लावलेली आहे. बरोबर आहे मी तुमचं मान्य करतो हा. पण ते क्लिप काही आपल्याला पहिले मेसेज देणार नाही, नाही नाही. कारण ते वरती बी लोखंडच आहे. बिलकुल. बरोबर. आता मला एक सांगा चालू बर्नर मध्ये जर हा पाईप निसटला तर काय होणार? आग लागेल ना सिलेंडरला. सिलेंडर गॅस लीक गॅस लिक्विड चालू बर्नर मध्ये चालू बर्नर मध्ये तर आग लागेल ना, सिलेंडरला पेट धरेल ना. काय वाटते काय होईल? गॅस लीक होऊ शकते जास्तीत जास्त. अरे गॅस चालू चालू बर्नर असल्यावर हा आग चालू तिथे- बर्नर राहिला अच्छा, तर आग तिथे अच्छा, पकडेल अच्छा. ना. आग पकडेल बरोबर. आग आग पकडेल ना. पण तो तर बंद होऊन जाईल ना. मग भारतात कुठं स्फोट घडला असता पण जर बंद झाला असता चालू त्यात बर्नर आग मध्ये? कुठेतरी चालू राहते ना, तेवढा इन्स्टंट. ऐका ना अच्छा, अच्छा. मी एक साधासा प्रश्न विचारतो. हा. हा चालू बर्नर आहे हा. आणि इथून जर पाईप निसटला असेल जर फक्त हा गॅस बाहेर फेकला असता तर भारतात कुठं स्फोट घडला असता का? हम्म. अच्छा. दिवा ठीक आहे चालूच असा जर राहतो. निसटला तर ठीक आहे मी मान्य करतो की इथून गॅस बाहेर येऊ गॅस शकते बाहेर. येणार. गॅस बाहेर येणार हा. वायू बाहेर येणार. हम्म. हा. पण मी काय म्हणत आहो ते परत ऐकून घ्या तुम्ही. हा बर्नर सध्या ऑन आहे. ऑन आहे. हम्म. आता जर या चालू बर्नर मध्ये स्वयंपाक करत असताना जर हा पाईप निसटला तर काय? त्याच्या अरे contact पण मध्ये ना आग लागू आग लागेल ना. आग नाही लागत दादा. 42 फूट या तुमच्या किचनच्या 4 पटीनं 10 पटीनं 42 फूट भडका होतो आणि त्या भडक्यात ते महिला फक्त आरडा ओरडा करत घर सोडून केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. तो same बरं video तुमची तो अनुमती बघितला. असेल तर आता काढून बघायचा चालू बर्नर नाही, नको नको नको. डिवाइस लागलाय ना ते. अच्छा, टीव्हीच लागला म्हणून नाही आपल्या का? सर्वांच्या घरात डिव्हिस लागलेला आहे काय? नाही. तर इथं काय झालं आपला आपला स्विच ऑफ झाला. आता बघा काम कशा पद्धतीने करते ते बघू. तुम्हाला सर्वांना इथे ब्लॅक कलरचा काटा दिसत असेल बरोबर आहे. आता मी काय करतो बघा नाही. काटा कुठे आहे आपला? काटा कुठे आहे? वरती आहे. वर आहे. मी काय करतो हे पाईप काढतो तुम्ही फक्त त्या काट्याकडे बघत राहा. बरोबर. ह्या काट्याकडे बघा. काय झालं? डाऊन झालं. डाऊन level झालं. झालं. आपल्या डोळ्याचं पातन दिसते का? नाही. मायक्रो सेकंड मध्ये कुठून जरी गॅस बाहेर पडत असेल अच्छा, पेट घेत पूर्ण असेल, काम ते तो गॅजेट करतंय. हा ओके. सप्लाय स्विच ऑफ करते. ही झाली तुमची एक वजनाची सेफ्टी स्विच. आहे. हा आता ही झाली तुमची दुसरी स्विच. आता तुम्ही याच्यात गॅस किती भरलेला आहे हे पण इंडिकेट करते. वर असेल तर 14 किलो 200 ग्राम तुमच्या घरात गॅस भरलेला आहे. जसा जसा 2 किलो 3 किलो हळूहळू गॅस कमी होईल Doubt तसा तसा वाढायचा काटा. थोडासा. हा? डाऊट वाढायचा थोडा. गॅस तर आपण खूप वापरलाय. हा. मग कसं काय? कुठे आहे ना दादा हे बघा ना वापरलेला आहे तर आहे ना कमी मध्ये आता फुल पण- असेल आता तर पाणी तर वर भरलं तर ना. गोल्डन वर अच्छा दाखवणार अच्छा अच्छा. वरती दाखवणार तो फुल असणार हा. तर. जसा जसा 2 किलो 3 किलो हळूहळू गॅस कमी होईल तसा तसा काटा खाली येणार लाल वर आला की समजून धरायचं 7 ते 8 दिवसात तुमच्या घरात सिलेंडर संपणार आहे. म्हणजे गाडीच्या पेट्रोल सारखं ते तुम्हाला एक इंडिकेशन पण ते देते. पण माहिती. झिरोवर आलं ते पुन्हा. नाही येत दादा कसं येणार झिरो? हा इथून लिकेज केला असेल आपण कुठून तरी. हा, आता ठीक आहे तर लाल वर आला की समजून धरायचं 7 ते 8 दिवसात तुमच्या घरात सिलेंडर संपणार हा, आहे. हा. ठीक आहे ही झाली एक वजनाची सुविधा. आता बघा बऱ्याचशा घरात
बऱ्याचशा घरात काय या पाईपला हेअरलाईन सारखे क्रॅक असतात, हम्म. बरोबर आहे. काय झालं इथं सप्लाय कट आपला, झालं. मी कुठलं बटन बंद केलं का? नाही. नाही. कुठून जरी लिकेज घडत असेल तर त्याची सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय, लिकेज बंद करते. आता मान्य करा तुम्ही असं की तुमच्या घरात असे रात्रीच्या वेळेला असा लिकेज वगैरे घडला, आता सकाळी उठल्यावर तरी तुम्ही काय करता, शेगडी लाईट करता, डायरेक्ट लायटर ऑन. लाईटर ऑन करता, शेगडी पेट घेताय काय? नाही. बरं आता काय करता, या बटनाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 वेळा प्रेस करायचा आहे, हा. पण आता माझा काटावर जात आहे, नाही नाही. आता काटावर जात नाही का जात नाही? ते कट असल्यामुळे लिकेज. कट असल्यामुळे काय तर तो सांगते महिलेला एक इंडिकेशन देते या रेग्युलेटरच्या बटनापासून शेगडी पाईप ग्रास मध्ये कुठं जरी तुमच्या घरात लिकेज असेल तुमच्या घरात सप्लाय ऑन होणार. आता तुम्हाला काय वाटतं दादा, सप्लाय ऑन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ते कट Leakage- झालेलं leakage लिकेज काढावं चेक लागेल. करावं लागेल. हा. मग हा तुमच्या बटनात असू शकतो, रेग्युलेटर मध्ये असू शकतो, कुठेही असू कुठेही असू शकतो. हा. जोपर्यंत तुम्ही तो तो लिकेज योग्य change रीतीने नाही सप्लाय करणार. हा. जोडणी करून काढत नाही तोपर्यंत तुमच्या घरात सप्लाय ऑन होणार नाही. नाही. म्हणजे आता तुमच्या घरात दुर्घटना होऊ शकते काय, सांगा बरं? हम्म. नाही. आता परत आपण याला 2 वेळा परमिशन देऊ. आता काटावर गेला, नाही. पण बघा मी जसा लिकेज करतो तसा काटा आपला खाली डाऊन होते. ही झाली तुमची तिसरी सुरक्षा. आणि चौथी आणि महत्वाची सुरक्षा म्हणजे काय, हा बर्नर. मला एक सांगा ताई, तुम्ही दूध वगैरे ठेवता सकाळून, दुधापाशी बसता का? नाही. खूप सर्व जाते कामं आमचं. एक सोबत करता. हम्म. मग कधी कधी काय ते दूध दूध उतून चहा. जाते. हम्म. आता 4-5 मिनिटाची गोष्ट आहे म्हणून ठीक आहे, धावपळीत जाता आणि तुम्ही बंद करता. काहीच नाही करणार. सुचणार तुम्हाला नाही. माहित आहे तो दादा, आयडियाच पण नाही ना. भारतात आज कंडिशन अशी आहे की प्रत्येक कुटुंबात 4 सदस्य आहेत आणि त्या 4 सदस्यांना हे माहित नाहीये एक की जातीय किचन मध्ये जर गॅस पसरलेला असेल हम्म. तर एक्झॅक्ट तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिकचं बटन चालूही करू शकत नाही आणि बंदही करू शकत नाही. कारण चुकून चालू बटन जर केलं किंवा बंद जरी केलं तर त्या बटनातून एक छोटासा स्पार्क येतो आणि 100% तुमच्या घरात गॅस दुर्घटना होऊ होऊ शकते. शकतं. आता हे बर्नर किती वेळचं उजळलेलं आहे, 2 मिनिट झाले असते. हम्म. आता इथं जर याला डायरेक्ट लायटर मारला तर भडकाव व्हायला पाहिजे की नाही? हो. बरोबर आहे. याचं एक जिवंत उदाहरण सांगतो. कधी कधी चुकून तुम्ही महिला शेगडीचं बटन पहिले ऑन करता, हा. मग 4-5 सेकंद लायटर मिळत नाही, मग 4-5 सेकंदांना लायटर मिळून जाते. Lighter, हा. मग काय करता, 1 वेळा लाईट करता, 2 दोनदा, वेळा लाईट तीनदा. करता, लायटर मध्ये problem चौथ्यांदा काय ते असा भडका भडका येते. येते. बरोबर आहे. मग आता इथं भडका व्हायला पाहिजे की नाही? हम्म. पण होत आहे. नाही. गॅस तर चालू आहे आपला, हो. चेक करत आहे. नाही. काहीच नाही. जवळ नेल्यावर करायचं. बरं, तुमच्या घरात 4-5 सेकंद लायटर मिळाल्यावर जोड गेल्यावरच भडका होतो ना. हम्म, हम्म, हम्म. तर मग इथं तर आपण पूर्ण ज्योत लावून ठेवलेली आहे ना. हे काय लावलेलं आहे त्यांनी, तिकडून नाही दिसत आहे या साईडने. हम्म. बरं, आता याला डायरेक्ट ताई जर लायटर मारलं तर भडका व्हायला पाहिजे की नाही? हो. हात जळायला पाहिजे की नाही माझा? हम्म. हे बघा. कसा पेटते तो, एकदम जिथून कसा? विजेल तिथूनच तो परत पेटते. म्हणजे जिथून लावलं तिथूनच पेटत हा. त्याचा पुढे भडका नाही. म्हणजे काय केलेलं आहे, 80% सप्लाय ऑलरेडी बंद केलेला आहे आणि हा 20% सप्लाय हा काय करतो, हळूहळू वातावरणात मिसळून देतो, त्याची पेट घेण्याची क्षमता राहत नाही. हम्म. दिलेली माहिती तुम्हाला चांगली वाटली, खूप छान. नक्कीच संपू. आपल्या कुटुंबाचा मुलाचा वेळ वाया गेला नाही. नाही. तर आज खूप अशा छान. प्रकारचा डिव्हाइस प्रत्येक घरात असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे आणि असायला useful पाहिजे. आहे. तर याच्याबद्दल वापर सांगतो बघा. सिलेंडर संपला, काटा रेडवर जाणार, हम्म. बटन बंद करायचं आहे हम्म. आणि याला अखंड काढून घ्यायचं आहे. रेग्युलेटर वगैरे वारंवार करण्याची गरज नाही. एक वेळा ऑफलाईन राहिला की ऑफलाईन राहते. हम्म. परत नवीन सिलेंडर रिफिल करून आणला, याच पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे, Okay. बटन ऑन करायचं आहे आणि याला 2 वेळा परमिशन द्यायचं झालं. त्याच्यानंतर रोज त्याला परमिशन देण्याची गरज नाही. नाहीये. अच्छा. इथूनच चालू करसाल. आणि खालून करायची गरजच नाही ना, कुठलाच बंद बटन चालू बंद करायचं नाही. फक्त शेगडीचं बटन चालू करसाल, शेगडीच्याच बटनावर ऑन ऑफ होईल. अच्छा, म्हणजे ते रेग्युलेटर बंद करायची गरज हे नाही पडत बघा, ना पुन्हा. तिथं बर्नर ऑन आहे, हम्म. बर्नर ऑन आहे हा, ना. हा. काय राहिली आता बटन? आता एक सिच्युएशन आम्ही अच्छा. हे घ्यायचं प्लॅन यासाठी केलं. एक सिच्युएशन सांगते. इथे माझी फ्रेंड राहते या समोरच्या फ्लॅटमध्ये. तिने काय केलं, त्या दिवशी त्याच्या हसबंडने तळलं काहीतरी आणि गॅस चालू राहिला रात्रभर. रात्रभर. बरं. अर्धा चालू सिलेंडर होतं. पूर्ण खतम आणि सकाळी 10 तर वाजता, सकाळी 8 त्याचा वाजता. सांगतो ऐका. हा. ते काहीतरी त्यांची बी आता एक जबाबदारी आपण त्याच्यात कसं हा, आम्ही तर लगेच चेंज केलं असतं मग असं जर असतं तर. नाही मॅडम, कसं आहे बघा, आपलं पण त्यांना सहकार्य करणं काम आहे. कारण बरोबर ते आहे लोक ना, काही आपल्याला घटना घडायला एवढं नको. रिस्पेक्टफुली बोलावतात. मी तर किती म्हणजे आम्ही 4-5 खूप महिन्यापासून आधीपासून बघत आहे, पाहून आहे. मी कोणती YouTubeला गोष्ट search रिसर्च करतोय. केल्याशिवाय म्हणजे ते हे नाही करत. मी बघत हा. म्हणजे घेत नाही. आम्ही मी पहिले म्हणजे खूपदा सगळ्या विचार गोष्टी- केला म्हटलं तुम्हाला असं- बघा, याचं एक जिवंत म्हणजे उदाहरण सांगतो दादा.
हे काही वस्तू खेळण्याची नव्हे आणि पूर्ण टेस्टिंग केलेलं आहे. आज 24 तास मी याच्या संपर्कात आहोत. नाही, तिथं आहे म्हणा टेस्ट. तुम्हाला पण तुम्ही इथं knowledge बघू शकता बघा, हा आपला डिव्हाइस कधीच रिटर्न बॅक, इथं जरी तुम्ही लायटर मारसाल ना कधीच रिटर्न बॅक फायर करत नाही. बघा बाळविणार थोडस होईल पण टेन्शन घेऊ नका, म्हणजे तुम्हाला त्याची सेफ्टी दाखवून आमचं काम आहे. कारण रिटर्न बॅक कधीच करत नाही. नाही मला एक खरंच. सांगा, माझ्या जीवापेक्षा जास्त काही असेल काय? नाही बरोबर आहे, खरंच नाहीये. मला एक सांगा, माणसाचं- आता जे तुम्ही केलं हे काय म्हणजे हे तुम्हाला दाखवला की रेग्युलेटर जसा रिटर्न बॅक फायर करते तसा आपला डिव्हाइस कधीच रिटर्न बॅक फायर डिव्हाइस मध्ये पेट जरी हा. लागला in case समजा हा, हा. तरी तो back एक fire पण करतो. सांगत आहे हा. गोष्ट, पेट जरी लागला तो जो फ्लेम असतो तो वरता येईल हा. आतमध्ये बॅकफायर मारणार Backfire त्यामुळे स्फोट होणार नाही. अच्छा अच्छा अच्छा. Gas तुम्हाला तो मध्ये वेळ तुमचा- देईन की हे बटन बंद करा असेल. हा हा हा. अच्छा असं. समजलं हम्म. हा, हा. त्यासाठी आम्ही करून दाखवतो की समजा इन केस असं काही झालं जरी हम्म. म्हणजे ऍक्च्युअली ते डिव्हाइस आहे पाहू बरोबर आहे? शकतो? हा बघू शकतो बघा सर, बघण्यासाठी सेम आहे ना, आपण असंच बघितलं होतं, हेच आहे ना. असंच आहे, पण ते बघा ऐका, हा, ते त्यामध्ये- गन मेटल पासून बनलेलं आहे. सर्व गोष्टी त्याच्या व्हेरीफाय केलेल्या आहेत. हम्म. सेम वस्तू तशी दिसणारी नसते ते, मीटरचा फरक पडतो. आम्हाला म्हणजे क्वालिटी, आम्ही कुठल्याही गोष्टीत कसं ना 4 पैसे जाऊ गेले पण पण एकदाच quality. व्यवस्थित क्वालिटी पाहूनच बसू बघायचं नाव नाही आहे का अनायरा. क्वालिटी महत्वाचं आहे. आणि लोक माहिती आहे का आजकाल ब्रँडले हे नाहीत करत, अदर मार्गात जातात मग आणि फसतात. समजा याच्यात काही माल फंक्शन झाले तर 5 मग वर्ष दादा पीस टू पीस गॅरंटी आहे. आता बघा सिंपल आता बघा त्याला 5 वर्ष गॅरंटी आहे, 24 वर्ष वॉरंटी, पण टोटल 30 वर्ष लाईफ दिली आहे. अच्छा. समजा त्याला 5 वर्ष का दिली आहे? कारण 5 वर्षांनी तुमच्या घरात सर्व्हिस देतो किंवा इन केस आम्ही नाही देऊ शकतो, तुम्ही अरे आमच्या ऑफिसला विजिट करू शकता. ओके. पण 25 वर्ष वॉरंटी पण त्याला दिली आहे. हा. पण त्या केस मध्ये पण काय होते हा. त्या डिव्हाइसला बघा नट नाही बोलत नाही, काहीच नाही त्यामुळे काहीच रिपेअरिंग ते होत होत नाही नाही. clear सांगतो. बरोबर. त्यानंतर पण ते रिप्लेस होतं, पण त्यावेळेस काय आहे, तुम्हाला आमच्या ऑफिसला विजिट करावं लागेल, त्यानंतर पण रिप्लेसच होते. रिप्लेस होईल. 25 वर्षानंतर पण. बरोबर. 1 hour later. आत्ता ते येऊन गेले, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल, आणि त्यांनी डेमो वगैरे सगळं करून दाखवलं, सगळं सांगितलं. आणि लिटरली आम्ही त्या गोष्टीला मान्य आहे की आपण जे घरी सिलेंडर यूज करतो एक लाईव्ह बॉम्ब म्हणून आहे. ठीक आहे. सो खूप छान इन्फॉर्मेशन खूप छान दिली त्यांनी, आणि सगळं आम्ही रिसर्च केलं होतं. असं कोणत्याच गोष्टी घेत नाही आहे. आपल्या इंडियामध्ये पुष्कळसे असे मॅन्युफॅक्चरर आहे जे गॅस सेफ्टी डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करतात, पण त्यांच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेशन नसते. हे अशी एक कंपनी आहे जी त्यांच्याजवळ UL सर्टिफिकेशन A to Z सर्टिफिकेशन मी चेक केले सगळ्या गोष्टी. आणि आज त्यांनी डेमोसाठी बोलवता, बट मी जान्हवीला विचारलं की घ्यायचं की नाही घ्यायचं. जान्हवीने व्हाय नॉट, कारण की 2,500 रुपये आपण बाहेर गोष्टीसाठी खर्च करतो, पण आपल्या सेफ्टीसाठी खर्च काऊन नाही करतो. सो आम्ही घेतलं, कारण की मे बी कधी इन केस तसं नाही बा, पण कधी चालू राहते, कधी काही राहते, पण ते आपण म्हणून ती गोष्ट आम्ही प्रिफर करी, प्रायोरिटी दिली. आणि आज तो गॅस सेफ्टी डिव्हाइस घेतला आहे आम्ही. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. सो तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. सो तुम्हाला जर तो घ्यायचा असेल किंवा त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आम्ही ज्यांच्याकडून घेतला त्यांनी प्रॉपर रेटमध्ये दिला आहे, आम्हाला महाग पण नाही दिला आहे, एकदम स्वस्त रेटमध्ये दिला आहे. जे कंपनीचे स्टँडर्ड नॉर्म्स असतात ते सगळं चेक करूनच दिलं आहे. आणि त्या डिव्हाइसमध्ये 15 crores इन्शुरन्स पण दिला आहे आम्हाला. पॉलिसी नंबर वगैरे सगळं आहे त्याच्यात. इन्शुरन्स म्हणजे असं काहीतरी आहे म्हणून आहे इन्शुरन्स नाही दिला आहे, प्रॉपर इन्शुरन्स भेटला, पॉलिसी नंबर वगैरे भेटला आम्हाला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डेमो बघा पहिले. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही नक्की घेऊ शकता. आम्हाला कमेंट करा, आम्ही डेफिनेटली तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करू त्याची. म्हणजे लिंक म्हणजे नाही, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल प्रोव्हाइड करू. सो कारण की तो ऑनलाईन भेटत नाही आहे. डायरेक्ट कंपनीने सांगितलं की वी आर नॉट सेल ऑनलाईन, तर ते ऑनलाईन सेल होत नाही त्याच्यामुळे. सो आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि आमचं नाव सांगितलं तुम्हाला डिस्काउंट भेटणार नाही. अबे साले. कारण की तो कंपनीचे स्टँडर्ड रेटवर येते, आणि म्हणून. आणि तो 20-25 वर्ष चालते. 25 वर्षानंतर पण तुम्हाला तो रिप्लेसच करून भेटेल. ठीक आहे. सो असा आहे तो. तुम्हाला दाखवतो मी तो डिव्हाइस. तर हा बघा, हा असा डिव्हाइस आहे. हे रेग्युलेटर आहे. वरती जे आपलं रेग्युलेटर असते ते आहे, आणि खालचा हा डिव्हाइस, हा जो ब्लॅकमध्ये इथून रेग्युलेटर इथे लागला आहे. आणि खरंच
हा एवढा सही आहे ना, म्हणजे खरंच खूप काम करणारा डिव्हाइसेस आहे हा. आणि हा ॲक्च्युअलमध्ये काम करते. आम्ही जेव्हा बघितलं हा जो गॅस सुरू आहे. हा आता गॅस चालू आहे, तर हा जो इथे हे दिसते पिन दिसते, याला हा जर टच झाला तर सिलेंडर फुल आहे. आणि जसं जसं आपण यूज करतो तसं तर हा कमी कमी होत जातो. आणि लोवर आला तर समजून जातं की 5 ते 7 दिवसामध्ये सिलेंडर खतम होणार आहे. सो असं आहे. आणि बोल. आमच्या खूप कामात येईल कारण आमच्याकडे एकच सिलेंडर एक आहे. मी cylinder लास्ट आधी स्टार्टिंगला बोलली होती. सो त्यासाठी आम्हाला खूप युजफुल होणार आहे. कारण की आम्हाला माहिती पडून जाईल की लगेच आणखी नंबर लावायचा. नंबर लावायचा की खतम होणार आहे वगैरे. आता आम्ही असं ब्लॅक मध्ये 200-300 रुपयाने घेतो, तर ते 200-300 रुपये म्हणजे किती जास्त होते मग नंतर म्हणजे 3-3 तेवढ्याच महिने. याच्यात आपली सेफ्टी त्यांनी जे सेफ्टी करून म्हणजे दाखवलं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन, ते ॲक्च्युअलमध्ये आहे, ते एक्झिस्ट करते त्या गोष्टी. सो म्हणून आम्ही विचार करून म्हणजे 2 सेकंदापासून विचार नाही केला आणि घेऊन घेतला. आणि पण ते आहे, कामाची गोष्ट आहे ती. आणि दिसते पण असं वाटतं की ते डेटोनेटर लागला त्या बॉम्बला. हा रेड कलरचा बॉम्ब आहे. सो चला, माझी खूप वर्षाची इच्छा होती की हा लावायचा म्हणून, पण फायनल लावला. फायनली लावला आहे. आणि सिलेंडर अशा गोष्टी, आमचा एवढा छोटा फ्लॅट आहे, एका फ्लॅटमध्ये एवढं मोठं रिस्की सामान ठेवणं हे खूप म्हणजे घातक आहे. लास्ट टाइम सांगितलं होतं मी की फ्लॅट मध्ये आग लागली होती. आमच्या आग म्हटलं डोक्यात काय आलं की सिलेंडर सगळ्यात मेन गोष्ट. त्याने So, सुरुवात झालं होतं ना, डोक्यात काय आलं होतं? सिलेंडर. तर त्याच्यामुळे आम्ही घेऊन घेतला. तुम्हाला मी दाखवतो काय सीन आहे त्याचा. सो हा आहे बघा, हा त्याचा बॉक्स आहे सूर्या म्हणून. आणि इथे बॉक्स आहे ते दिलेलं आहे 15 करोड लायबिलिटी इन्शुरन्स म्हणून आहे. 5 वर्षाची वॉरंटी आहे. आणि छान आहे, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे. ज्या त्यांनी दाखवलं बिल वगैरे, बिल देते ते कंपनीचं ओरिजिनल बिल देते. आणि तुम्हाला एक इन्शुरन्स कार्ड पण देते. त्या इन्शुरन्स कार्डवर तुमचा नंबर राहील, पॉलिसी नंबर राहील. आणि ते इन्शुरन्स कार्ड म्हणजे असं वाटतं तसं पण इन्शुरन्स भेटते नाही म्हटलं तरी, आणि तसं पण मिळते. हो जी. सो हो. सो चला, आता इकडे चाय बनवला आहे. चहा नाही घेतला तू घेऊन? वा मस्त. मला सांगून पण नाही चहा आहे म्हणून. आणि मी तुला म्हटलं ना, चहा घे. आता काहीच आजचा दिवस असा गेला आमचा. आज कुठेतरी आम्ही वाजले आहे 7:30 वाजता आणि इकडे आणि जेवण चालू आहे. काय खाते तू? स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो खाऊन राहिली आहे, स्मॅश केलेला. यम 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 यम. आज तरी अर्धा पाऊण तास घेतला असा ना त्यांनी. अर्धा पाऊण तास घेतला, पण चांगली इन्फॉर्मेशन दिली मस्तपैकी. आणि आता थोडंसं कुठेतरी वाटून बऱ्याच राहिला गोष्टी की अशा होत्या ज्या आपल्याला माहिती नव्हत्या. ऍक्च्युली माहिती नसते, कारण आपण सिलेंडर या सगळ्या गोष्टी आपण फक्त काय करतो की आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते काम करतो. आपण सिलेंडर घ्यायचं, खालून बंद करायचं म्हणतो ते, पण ते पण काही हे नसते. ठीक आहे, कोणी करते, कोणी नाही करत. ठीक आहे, पण आम्ही जे गॅस सेफ्टी डिव्हाइस लावलेला आहे सो तो परफेक्ट झालेला आहे. त्याचे रिव्ह्यूज आम्ही काही दिवसानंतर देऊ, जेव्हा आम्हाला एक ट्रिक हे लागते की आमच्याजवळ एकच सिलेंडर आहे. तर त्यामुळे ते आता की गॅसचा जो काटा आहे म्हणजे ते मॉनिटर जे आहे तिथे मीटर दिला आहे, तर मीटर वर एकदा जेव्हा गॅस संपेल तेव्हा आम्ही तो मीटरचा फोटो घेऊ की या स्टेजला आलेलं समजून जायचं की गॅस संपणार आहे. सो आम्ही तेव्हाच